महायुतीची पहिली यादी दसऱ्याच्या मुहूर्तावर तिन्ही पक्षांची एकत्रित यादी जाहीर होणार। तिढा असलेल्या जागांवर दिल्लीत निर्णय। निंबाळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे पवारांचे संकेत। 14 तारखेला फलटणला जाणार असं पवारांचं वक्तव्य। सांगलीत आजी माजी खासदारच भिडले। संजय काका पाटील विशाल पाटलांच्या अंगावर गेले धावून। तासगाव नगरपालिका इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच राडा। दिल्लीत पुन्हा एकदा शहा आणि शिंदेंची केमिस्ट्री दिसणार। नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीनंतर होणाऱ्या फोटो सेशनमध्ये शिंदे शहा आजूबाजूला। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते नेत्यांची गर्दी। जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते फडणवीसांच्या भेटीत। शरद पवार हे बिग बॉस। राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। तर मी बारामतीचा जावई असल्यामुळे सुप्रिया सुळेंची जबाबदारी वाढल्याचंही विधान। हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीमध्ये येणं शुभशकून। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर ही बातमी जुनीच, वेगळं काहीतरी सांगा म्हणत फडणवीसांनी विषय टोलवला। कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकीत असल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेचा परिणाम असल्याची माहिती। सरकारच्या तिजोरीवर प्रचंड बोजा। एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मा विधानसभा लढवणार। शिवसेना शिंदे गटाकडून अंधेरी पूर्वमध्ये निवडणुका लढण्याचे संकेत। जुन्नर विधानसभेच्या जागेचा तिढा पुन्हा एकदा वाढला। अतुल बेनकेंच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट। बेनकेंना उमेदवारी द्यावी अशी घातली साद। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंना हायकोर्टाकडून दिलासा। म्हात्रेंचा अटकपूर्व जामीन मंजूर। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महिला पत्रकाराबद्दल केलं होतं आक्षेपार्ह विधान। सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची पुन्हा होळी। यावेळेस सत्तारांची पत्रकही जाळली। सिल्लोडमधील मांडणा गावातली घटना। लोणंद शहरामध्ये अजित पवारांवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी। मकरंद पाटलांकडून दादांचं भव्य स्वागत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा दौरा महत्त्वाचा। अजित पवारांच्या आज लोणंद दौऱ्यामध्ये पवारांच्या कार्यक्रमस्थळीच बॅनर वॉर। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही जोरदार बॅनरबाजी। 13 तारखेला मुंबईमध्ये मनसेचा भव्य मेळावा। तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा, मी माझी भूमिका 13 तारखेला कळवतो। राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना।